राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2150 विष्टा बक्षी तया अमृत पारिके ओंगळासी सके ओंगळची नये पाहो काही घोरवाडीचा अंत जनी टाका संत दुर्जनापे बेसळीच्या बीजा अमंगळ गुण उपजवी सीन धरुषणे तुका म्हणे छिथू जया घरी धन ते कारण कासयांचे 2150 ज्या प्राण्यांना विष्ठा भक्षण करायची सवय आहे त्यांना अमृत आवडत नाही म्हणून ते अमृताला पारखे होतात. अमंगळ ओंगळ हे त्याचे मित्र असतात. गावच्या हगणदारीचा अंत शोधित जाऊ नये त्याप्रमाणे दुर्जनाची संगत करू नये. बेसळीच्या बीजापासून झालेले गुणहीन असतात त्याच्यापासून दुःख आणि क्लेश होतात. तुकाराम महाराज म्हणतात दुर्जनाजवळ स्वभावतः निंदा नालस्ती छी थू हीच कमाई आहे तेथे आपला कोणता लाभ होणार. 2151 चढले ते काय करी बडबड न फिके गोड भुकेले ते उमजल्या विन न दरी सांभाळ असो खळखळ जनाची हे गरजा न कळे आपुलिया चाडा करावी ते पीडा कोणा काही तुका म्हणे भोग भोगतील भोगे संचित ते जोगे नाही कोणा. 2151 डोके फिरलेला काय काय बडबडणार नाही त्याचप्रमाणे भुकेला मनुष्य स्वादिष्ट अथवा रुचिहीन मिळेल ते अन्न आवडीन निवड न करता खातो. समज आल्याशिवाय बाळ आपला आपण सांभाळ करीत नाही मग लोक कितीही खळखळ करोत. गरजवंताला आपल्या गरजेपुढे लोकांना किती पीडा करावी हे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संचितामध्ये जे भोग आहेत ते भोगावेच लागतात. या संचित भोगापासून कोणाचीही सुटका नाही. 2152 आपुला तो देव आम्हा उपेक्षित कोठे जाऊ हित सांगो कोणा कोण नाही दक्ष करिता संसार आम्ही हा विचार व मन केला नाही या धरित जीवित्वाची चाड कोठे करू कोड आणि कांचे तुका म्हणे असो चिंतोनिया देवा मी माझा हे वा सारोनिया. 2152 आमच्यासाठी आमचा देव उपेक्षित झाला आहे त्याच्या पोषणाचे उपाय हित कोणाला सांगू. आपल्या संसारविषयी सर्व जन्मदक्ष जागृत असतात पण आम्ही सांसारिक विचार ओकून टाकला आहे. आम्ही आपल्याच जीवित्वाची आवड धरीत नाही तर अनेकांच्या जीवित्वाचे लाड कोठे करू. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मी माझे मला असा हव्यास दूर सारून विठोबाचे चिंतन करीत आहोत. 2153 चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन धनी काढून या निजा करील एकामेची पूजा उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे सांगे तरी तुका पाहा लाज नाही लोका. 2153 धन्याची चाकरी सेवा न करता आयता मोबदला खाणे अनुचित आहे. भरपूर पाहिजे तशी सेवा केली की मालक त्याला भरपूर पगार देऊन त्याचा सन्मान करतो. अजिबात सेवा न करता अधिक वेतन मागतो तो काळतोंड्या आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाची सेवा न करता रोज जो अन्न खातो तो अयोग्य चुकीचे वागणे आहे. सांगून सुद्धा लोक ऐकत नाही याची कोणालाही लाज वाटत नाही. 2154 बरे सावधान राहावे समय राखून नाही सारखी या वेळा अवघ्या पावता अवकळा लाभ अथवा हानी थोड्यामध्येच भोवनी तुका म्हणे राखा आपणा नाही तोची वाखा. लोकांनो तुम्ही योग्य वेळ पाहून सतत सावधान राहावे कारण सर्व वेळा चांगल्या नसतात काही वेळेला वाईट असतात. त्या आपली फजिती करतात त्यामुळे आपली फसगत होते. आरंभीच लाभ होईल का हानी होईल हे आपल्याला कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत संकटाची वेळ येत नाही तोपर्यंत आपले हित करून घ्या. 2154 बरे सावधान राहावे समय राखून नाही सारखी ह्या वेळा अवघ्या पावता अवकळा लाभ अथवा हानी थोड्यामध्येच भोवनी तुका म्हणे राखा आपणा नाही तोची वाखा.
लोकांनो तुम्ही योग्य वेळ पाहून सतत सावधान राहावे, कारण सर्व वेळा चांगल्या नसतात, काही वेळेला वाईट असतात, त्या आपली फजिती करतात, त्यामुळे आपली फसगत होते. आरंभीच लाभ होईल का हानी होईल हे आपल्याला कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत संकटाची वेळ येत नाही तोपर्यंत आपले हित करून घ्या. 21:55 काय करू जी दातारा, काही न पुरे संसारा, झाली माकडाची परी, जातो तळा येतो वरी, घाली भलते ठाई हात, होती शिव्या बैसे लात, आधी अंती तुका, सांगे न कळे झाला चुका. 21:55 अहो दातारा, या संसारासाठी कितीही कष्ट करून मिळवले तरी अपुरे होते, पुरत नाही. माकड ज्याप्रमाणे खांबावर चढते उतरते त्याप्रमाणे माझ्या संसाराची अवस्था आहे. मी संसाराच्या गरजा पुरवण्यासाठी सतत कष्ट करतो. संसाराला लागणाऱ्या पदार्थात हात घालावा तर या मालकाच्या शिव्या आणि लाथा खाव्या लागतात, अशी माझी फजिती होते. तुकाराम महाराज म्हणतात, आधीपासून अंतापर्यंत चुकाच झाल्या त्या कोणत्या, त्याची मोजदाद करायला नको. 21:56 धर्म तो न कळे, काय झाकियले डोळे, जीव भ्रमले या कामे, कैसी कळो येती वर्मे, विषयांचा माज, काही धरू नेदी लाज, तुका म्हणे लांसी, माया नाचविते कैसी. 21:56 धर्म म्हणजे काय हे त्यांना कळत नाही, त्यांनी त्याविषयी डोळे झाकून घेतले आहे. या कामात जीव भ्रमले, त्यांना वर्म कसे कळणार. यांच्या अंगात विषयाचा माज आहे, त्यामुळे त्यांना जनांची लाज वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाची माया एखाद्या कृत्याप्रमाणे त्याच्या मागे लागते व त्याला कशी नाचविते पहा. 21:57 दुर्जनाची जोडी, सज्जनांचे खेटर तोडी, पाहे निमित्ते ते उणे, धावे छळावया सुने, न म्हणे राम राम, म्हणे वाचे हेची काम, तुका म्हणे भागा, आली निंदा करी मागा. सज्जनांची कुचेष्टा केली की सारे ऐकणारे अशा दुर्जनाला पायातील चपलेचा मार देतात. सज्जनाविषयी उणे दुने बोलण्याचे निमित्त शोधणे, त्या कामी कुत्र्यासारखा धावतो, त्यांचा छळ करणे हेच त्यांचे काम. तोंडाने सतत बाष्कळ बडबड करतो, रामनाम कधी उच्चारत नाही. काया वाचा मनाने सज्जनांना त्रास देणे हे त्यांचे काम. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या वाट्याला सज्जनांची निंदा करणे हेच काम आहे. 21:58 शादीचे ते सोंग, संपादिता राजा व्यंग, पहा कैसी विटंबना, मूर्खा अभाग्यांची जना, दिसते ते लोपी, जिंजा ओढून या पापी, सिंधळी त्या सती, तुका म्हणे तुका घेती. 21:58 व्याभिचाराची संपादनी करण्यासाठी लग्नाचे सोंग घेणे, राजा असला तरी त्याचे व्यंग लोकांना कळते असे वागणे कमीपणाचे आहे. मूर्ख अभागी लोकांची जनात कशी विटंबना होते ते पहा. आपले तोंड चांगले दिसत असले तरी मुद्दाम मस्तकावरील केस वाढवून तोंड झाकून टाकतात, असे लोक पापी असतात. घरंदाज पतिव्रता स्त्री व्याभिचारिणी सारखे वर्तन करील तिची लोक नाचक्की करतात, असे तुकाराम महाराज म्हणतात. 21:59 भक्त मनवनी वंचावे ते जीवे, तेने शेण खावे कशासाठी, नासिले अडबंद कौफीन माळा, अडचण राऊळा माझी केली, अंगीकारिले सेवे अंतराय, तया झाला न्याय खापराचा, तुका म्हणे कोठे तगो येती घाणी, आज ही मनी अधीरता. 21:59 स्वतःला देवभक्त म्हणून घेणारा देवाच्या सेवेचा प्रसंग येताच तोंड लपवतो, अशा प्रकारे शेण का खावे असे दांभिक भक्त कमरेला करदोडा बांधतात, लंगोटी आणि गळ्यात माळा घालतात. या सर्वांची त्यांनी विटंबना केली आहे आणि मंदिरात याच्यामुळे अडचण झाली. सेवेच्या व्रताचा अंगीकार केला पण सेवा करीत नाही, त्याला परिसाच्या स्पर्शाने खापराचे सोने होत नाही. त्याप्रमाणे सेवेची खोटी सोंगे दाखवून देव भेटत नाही, सारे निष्फळ होते. तुकाराम महाराज म्हणतात, अधीर उतावीळ असलेले रोगट मन कुठेही टिकणार नाही. 21:60 गयाळांचे कामहिताचा आवारा, लाज फजित खोरा असत नाही, चित्तान मिळे ते डोळा सलो येते, असावे परते जवळुनी, न करावा संग न बोलावी मात, सावधान चित्ती नाही त्यासी, तुका म्हणे दुःख देतील माकडे, घालिती साकडे उफराटे. 21:60 स्वतःच्या आचरणाने स्वहिताचा नाश होतो हे बावळटाचे लक्षात येत नाही, त्याच्या फजितीची त्याला लाज वाटत नाही. चित्ताला पटेल असा ज्याचा व्यवहार नसतो, त्याच्याविषयी मनात सल असतो,
त्याच्यापासून दूर राहावे, त्याची संगत करू नये, त्याच्याशी भाषण करू नये, कारण त्याचे चित्त भक्तीपासून दूर असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी माकड वृत्तीची माणसे संकटात घालतील, क्लेश देतील. 2161 बहु बरे एकाएकी संग चुकी करावा, ऐसे बरे झाले ठावे, अनुभवे आपुल्या सांगावे ते काम म्हणा, सलगी जना नेदावी, तुका म्हणे निघे आगी तुझे संगी आतळता. 2161 लोकांचा संग टाकून निवांतपणे एकटेच राहणे मला आवडते, याचा मला चांगला अनुभव आहे. काही काम सांगायचे असेल तर मनाला सांगावे, लोकांचा सहवास टाळावा, लोकांपासून दूर राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, वेळूच्या वनात दोन वेळूचे वाऱ्याने घर्षण होऊन अग्नी उत्पन्न होऊन वनाला आग लागते, त्याप्रमाणे सतत लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्या विचाराने आपला नाश होतो. 2162 बरे अम्मा कळो आले देवपण, आता गुज कोण राखे तुझे, मारिले का मज सांग आजीवरी, आता सरोवरी तुझ मज, जे आम्ही बोलो ते आहे तुझ्या अंगी, देईन प्रसंगी आजी शिव्या, निलाजिरा तुझ नाही याती कुळ, चोरटा शिंदळ ठावा मज, खासी धोंडे माती जीव जंतू झाडे, एकले उघडे परदेशी, गाढव कुत्रा ऐसा मज ठावा, बैल तू देवा भारवाही, लटिका तू मागे बहुतांशी ठावा, आले अनुभवा माझ्या तेही, तुका म्हणे मज खवळिले भांडा, आता धीर तोंडा न धरवे. 2162 देवा ज्या गुणांमुळे तुला देवपण आहे त्याचे रहस्य आम्हाला कळले आहे, ते रहस्य आता आम्ही लोकांना सांगू. देवा तू आम्हाला जन्म मृत्यूची यातना मार का दिलीस, आता मी निकरावर येऊन बोलत आहे. देवा तुझ्या अंगीचे दुर्गुण आम्ही बोलवू दाखवू, तुला शिव्या वाटल्या तरी चालतील. देवा तू निलाजरा आहेस, तुला जात कुळ नाही, तू चोरटा शिंदळ व्याभिचारी आहेस, तू धोंडे माती जीव जंतू खातो, काय खावे याचा तुला विवेक नाही, तू एकटा उघडा परदेशी आहेस, तुला गाव देश नाही, कसलाही आचार पाळणे तुला माहीत नाही, तू गाढव कुत्रे ओझे वाहणारा बैल आहेस हे मला कळले, तू खोटा आहेस हे पूर्वीच्या लोकांना कळले होते, मलाही ते स्वानुभवाने कळले. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला बोलल्याशिवाय राहत नाही, मला बोलण्यात कोणी अडकू शकणार नाही. 2163 आम्ही भांडो तुझ सवे, वर्मी धरू झाले ठावे, होसी सरड बेडूक, वाघ गाढ्या ही पाईक, बळ करी तया भ्यावे, पळो लागे तया घ्यावे, तुका म्हणे दूर परता, नरनारी ना तू भूता. देवा तुझे रहस्य आम्हाला कळले, त्याबद्दल आम्ही बोलू, तुझ्याशी भांडू, तू वेळ प्रसंगी सरळ बेडूक वाघ बित्रा सेवक होतोस. देवा जो तुला आपले सामर्थ्य दाखवितो तू त्याला भीतोस, आणि जो तुझ्यापासून दूर पळतो त्याला तू जवळ करतोस. देवा तू पुरुष अथवा स्त्री पंचमहाभूतांपैकी कोणीही नाहीस, तेव्हा तू दूर लांब राहा, निर्गुण निराकार राहा. 2164 काय सहा तोसी फुका, माझा बुडविला रुका, ऋणगराचे पांगिले, ते न सुटे काही केले, चौघांची आमते आधी खरे केले होते, तुका म्हणे यावरी आता भीड कोण धरी. 2164 देवा माझे बोलणे विनाकारण सहन करतोच, सेवेचे ऋण फुकट बुडविले. देवा तुला माहिती पाहिजे की एकदा घेतलेले कर्ज घरदार विकून फेडावे लागते, त्याशिवाय त्याची सुटका होत नाही. देवा पूर्वी तुला 4 चौघात उभे करून माझे ऋण तुझ्याकडे आहे हे निश्चित केले होते. तुकाराम महाराज म्हणतात, आता एवढे झाल्यावर तुझी भीड कोण धरणार, माझा रोकडा मागणारच. 2165 प्रीतीचा हे कळ पदरासी घाली पिळ, सरोनेदी बाळ, मागे पुढे पित्यासी काय लागे त्यासी बळ, हेडाविता कोण काळ, गोविते सकळ जाळीस ते सूत्राची, सलगी दिला लाड, केले ते वाटे गोड, करी बुंजावोनी कोड, हाती देऊनी बातुके, तुका म्हणे बोलो कोणा, हे काने ना नारायणा, सलगीच्या वचना कैचे उपजे विषम. 2162 लहान लेकरू पित्याच्या अंगावरील वस्त्र हाती धरून त्याला पीळ देते, त्याला मागे पुढे सरकू देत नाही, हा प्रीतीचा कलह आहे. लेकराची अवहेलना करून पदर सोडवून घेण्यासाठी पित्याला वेळ लागेल का, पण तो तसे करीत नाही. पुत्रप्रेमाने तो बांधलेला असतो. प्रथम बाळाचे लाड करताना पित्याला गोड वाटते, मग पिता बाळाचे कौतुक करून त्याच्या हाती खाऊ देतो, त्याची समजूत काढतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे मी कोणाजवळ बोलू,
तुला कसे समजत नाही? मी सलगीने बोलतो ते तुम्हाला विषम कसे वाटते? पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.